साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिकावरे विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा माधवानंद प्रभू की जय. राजा कोटीराम महाराज की जय. राजा रत्नाकर महाराज की जय. राजा दशरथ महाराज की जय. राजा शिवाजी महाराज की जय. गुरुदेव वासुदेव. आज सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांच्या कृपाश्रमाने निमित्त हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. आज आता पुष्पवृष्टी आहे. त्यावेळी गावामध्ये पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आहे. सर्वांनी गावामध्ये त्या ठिकाणी हजर राहा. पुष्पवृष्टीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला संधी केला. मन प्रसन्न होण्यासाठी रत्नास्वामीने 205 ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे जरी शिवा. प्रपंच करीत असताना अखंड परमेश्वराचं त्या ठिकाणी चिंतन करायचं. 84 फिरून आपण मानव जन्माला आलेला आहे. आल्यानंतर भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. जन्म येण्यासाठी आपल्याला तुकोबारायांनी दिलेला आहे. येईल जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. जन्म आपल्याला यासाठी दिलेला आहे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. म्हणून आपण सर्वांनी मिळून भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी करा. नरारी नावाचा एक तो कुळामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण होता. ब्राह्मण कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्याला कुष्ठरोग अशा प्रकारे त्या ठिकाणी झालेला होता. झाल्यानंतर घरातल्या लोकांनी त्या ठिकाणी बाहेर काढले आणि तेच तो त्या ठिकाणी गाणगापूरला तो त्या ठिकाणी गेला. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सावरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. दर्शन घेतल्यानंतर भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी म्हणजे आता मी जीव देण्यासाठी आलेलो आहे. भगवान दत्तात्रयांनी सांगितलं माणूस आयुष्य मागते देवाला. देवा मला आयुष्य दे आणि तू जीव देण्यासाठी आलेला आहे. सकल जीवांचा कर्म सन्मान तू जगो करिया ऐसा नाही. सकल जीवांचा सन्मान करणारा तो वेगळा आहे. म्हणून त्या नराने सांगितलं जीव देण्यासाठी मी आलेलो आहे. मग
त्यावेळेला भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं जी सांगतो ती आहे त्या ठिकाणी संत कसे असतात सांगायचं काम त्या ठिकाणी करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय विपत्तीचा कीर्तिवानो अवतार समाधाया कारण उद्धाराया गण जीवन. हे संत जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात. सद्गुरू समर्थ रत्नाकर महाराजांनी जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी अवतार घेतला. अवतार समाधाया आपला संतावरती त्या ठिकाणी विश्वास पाहिजे. त्यावेळी भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं म्हणजे तुला एक औदुंबराचं वाळलेलं लाकूड त्या ठिकाणी तुला देतो आणि संतावरती विमानावरती त्या ठिकाणी लाव आणि वड्या पडदाला त्या ठिकाणी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं 3 टाइम त्या ठिकाणी पाणी घाल. म्हणून आपण सुद्धा औदुंबराला प्रदक्षिणा मारतो. शास्त्र सांगते प्रदक्षिणा औदुंबराला मारल्यानंतर आयुष्य मर्यादा वाढते. आपली जे आयुष्य आहे ते जास्त वाढते आपल्याला. म्हणून औदुंबराला प्रदक्षिणा मारणं गरजेचं आहे. आपण दर्शन घेतल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा त्यात 2 मारा 5 मारा 10 मारा किती मारायची मारा पण प्रदक्षिणा त्या ठिकाणी मारली पाहिजे. आयुष्य त्या ठिकाणी आपलं वाढतं. सांगितल्यानंतर त्या नराने सांगितलं माझा रोग अगोदर मुक्त झाला पाहिजे. भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं तू ही कर म्हणजे माझ्यावर विश्वास असेल तर त्या ठिकाणी होणार आहे. संताची पाय हा माझा आणि त्या ठिकाणी सांगमावर किती वळलेलं लाकूड त्या ठिकाणी लावलं. आता आंघोळ केली त्या संगमामध्ये. त्याला पहिल्यांदा पाणी घातलं. सकाळी लावलं ती झाड लावल्यानंतर दुपारची वेळ आली 12:30-1च्या टायमिंगला परत अजून आंघोळी करून परत अजून पाणी घातलं. संध्याकाळी तो दिवस मावळायला आंघोळ करून परत अजून पाणी घालायचा. असं भगवंतांनी सांगितलं 3 टाइम पाणी घाल. ज्यावेळी तू 3 टाइम पाणी घालशील तेव्हा तू रोगमुक्त होणार आहे. ज्यावेळी या लाकडाला पाणी फुटेल त्यावेळेला तू रोगमुक्त होणार आहे. यानं आपलं पहिल्या दिवसापासून चालू केलं. सकाळ दुपार संध्याकाळ असं 12 दिवस गेल्यानंतर गंगापुरामध्ये भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी होते. आता ही नरारी काय करतो म्हणजे आता आपण बघूया तर मावळची त्या ठिकाणी. त्यावेळी भगवान दत्तात्रय गंगापुरात सांगमावती त्या ठिकाणी गेले. माझे पुण्य
दुपार संध्याकाळ पाणी घालायचा. भगवान दत्तात्रय गंगापुरात त्या ठिकाणी संगमावरती आली आणि आल्यानंतर ती नर आणि तो त्या संगमामध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेला होता. आंघोळी करून बाहेर वल्या पडताना आला, पाणी घेऊन आला आणि त्या झाडाला त्या ठिकाणी पाणी घातलं आणि घातल्यानंतर भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी समोर उभा आहे. त्यानं पाणी घातलं आणि समोर उभा आहे. त्यानं पाणी घातलं आणि दर्शन घेतलं, माघारी फिरला. माघारी फिरल्यानंतर भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी समोर. भगवान दत्तात्रयांनी विचारलं, नर आई म्हणले तुला सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम तुला पाणी घालायला सांगितलं. हो, मी नित्य नेमानं मी पाणी घालतो. नित्य नेमानं भगवंताची मी प्राप्ती केलेली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्राप्ती केलेली आहे. मग त्यावेळेला भगवान दत्तात्रयाने काय केलं, कमोडला त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी त्या लाकडावरती मारलं. त्या लाकडाला त्या ठिकाणी पालवी फुटली. पालवी फुटल्यानंतर नरहरीचा जे रोग होता ती त्या ठिकाणी मुक्त झाला. आले देवाजीच्या पालवी फुटल्यानंतर नरहरीचा जो रोग होता तो त्या ठिकाणी मुक्त झाला. म्हणून अशी संतांची त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. तुझी सेवा करेल मानवा. सेवा केली म्हणून भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती झाली. म्हणून अशी त्या ठिकाणी सेवा करायची. नरहरीने काय केलं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि तो आपल्या घरी आला. मुला बाळा सकट परत गंगापुरामध्ये जाऊन भगवंताची तो त्या ठिकाणी भगवंताची सेवा तो त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी करून आला. आता बाकीचं काय नको म्हणला नरहरी, प्रपंच काही नको, काही नको. मुलं बाळ घेऊन गंगापुरामध्ये जाऊन भगवंताचं सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचा, औदुंबराला पाणी घालायचा, अशी भगवंताची प्राप्ती करा. तुका माझ्या त्यांची